स्वराज्य सामाजिक संस्था भिवंडी अध्यक्ष सम्माननीय श्री एडवोकेट दुर्गेश प्रेमनाथ नाइक के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी स्थित बालू चौक नारपोली में कारीवली नागरी सहकारी पद संस्था मरिया भिवंडी व सिटी केयर हॉस्पिटल द्वारा मुफ्त आरोग्य शिविर व कैलेंडर वितरण तथा नवनिर्वाचित संचालकों का सत्कार समारोह का आयोजन किया गया। इस मुफ्त मेडिकल कैंप में ब्लड प्रेशर, डायबिटीज सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया तथा एडवोकेट दुर्गेश प्रेमनाथ नाइक का जन्मदिन केक काटकर भी मनाया गया। इस अवसर पर जॉय कुमार एंड कंपनी के मालक सुजीत तात्या सेठ पाटिल, पंकज गायकवाड़, कारीवली नागरी सहकारी पद संस्था मारिया संस्थापक विजय नाइक, अध्यक्ष पंडित नाइक, उप सरपंच सुधाकर पाटिल, अरुण पाटिल, संचालक नितिन पाटिल, विजय तांगड़ी, दीपेश पाटिल, समाज सेवक दयानंद पाटिल, लेखा परीक्षक थाने जिला नितिन पाटिल, समाज सेवक शरद महात्रे, पांडुरंग महात्रे, आरपीआई कार्य अध्यक्ष भिवंडी बबनजी घोड़के सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन कैलाश घरत ने किया। आइए देखें वहां का एक दृश्य। ये नारकोली तो दुर्गेश नाईक यांची याच्यावर संचालकपदी निवड झाली आणि त्याचप्रमाणे नितीन पाटील या दोन व्यक्ती अशा आहेत की जय बजरंग पतसंस्थेमध्ये त्यांचा मोलाचा सहकार्य राहील। आणि दुर्गेश नाईक बोलला कारिवली पतसंस्था, दुर्गेश नाईक बोललं तर भिवंडी तालुक्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे की आता ते स्वतः वकील सुद्धा आहेत आणि संपूर्ण भिवंडीमध्ये असा कोणी व्यक्ती नसेल तर दुर्गेश नाईक यांना ओळखत नाही। त्याचप्रमाणे उद्योगपती अरुण पाटील यांचे सुपुत्र नितीन पाटील हे सुद्धा या पतसंस्थे कारिवली या संस्थेचे माजी अध्यक्ष विजय नाईक हे आम्ही सोबत असताना बरेच काही वर्ष एकत्र पतसंस्था चालवली। त्यानंतर काही कारणास्तव विजय नाईक यावेळी स्वतंत्र पतसंस्था चालू केली आणि ती बरेच वर्षापासून चालत आहे। कुठल्याही प्रकारची कुठलीही कंप्लेंट नाही। त्याचप्रमाणे आता ही दुसरी पतसंस्था या नारपोली एरियामध्ये चालू केलेली आहे आणि ती सातत्याने याच्या पुढे तिसरी संस्था कशी होईल याकडे ते लक्ष देतील आणि चांगल्यात चांगली लोकांना सुविधा देतील आणि खरोखर त्यांची पतसंस्था चालवण्याची खरे म्हणजे ते स्वतः सर्व कारणामध्ये हुशार असले माजी सरपंच या सर्व गोष्टींमुळे त्यांना कुठली गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही आणि ते चांगल्या रीतीने पार पाडतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन संचालक मंडळ यांची नियुक्ती केलेली आहे। तसेच ॲडव्होकेट दुर्गेश
नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. आमचे मित्र दुर्गेश नाईक ॲडव्होकेट नवनिर्वाचित आता ॲडव्होकेट झालेला आहे आणि नक्कीच या पतपेढीला त्यांचा फायदा होणार आहे. ते अभ्यासू आहेत आणि एक जिद्दी आहेत. तरी तुम्ही विशेष हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल विजय काशीनाथ नाईक यांचा मी धन्यवाद करतो. त्याचबद्दल तसेच दुर्गेश नाईक यांना माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे माझ्या पक्षाच्या तर्फे मी लाख हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. खरोखर असे 2 सदस्य मिळाल्यात आम्हाला कारोली पतसंस्थेसाठी. तिला यशावर न्यायचं काम नक्कीच हे दोन्ही मेंबर करतील अशी त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि ज्या अर्थाने आज कार्यक्रम ठेवले, ज्यांचा आज वाढदिवस आहे, खरोखर दुर्गेश नाईक अगोदर किती शिक्षण घेतलं होतं, परंतु त्यांच्या त्या नंतरच्या कालखंडात त्यावेळी ही वकिली प्रदान केली. खरं म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण एकदा पुस्तक सुटला का माणूस पुस्तक घेत नाही हातात, परंतु परत परीक्षा देऊन अभ्यास करणं हे खास म्हणजे व्याख्यानजोग आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि ते कारोली गावात घडले. कारोली गावची लोकच हुशार आहेत पहिल्यापासून. आम्ही ते बघत आलेलं आहे. सगळ्या बाबतीतच हुशार आहेत. आता ह्या नाईक साहेबांनी सांगितलं का बजरंग पतपेढीचे पतसंस्थेचे अध्यक्ष विजय नाईक यांनी स्वतः ही कारोली पतसंस्था उभी केली. आणि त्या कारोली पतसंस्थेमध्ये आमच्यासारख्यांना संचालक म्हणून निवड केली. कारण आमचं काही शेअरचं वाटच नाही, याच्यात काहीच नाही, कुठल्या प्रकारचं काहीच नाही आहे. पण काय माहीत आम्हाला त्यावेळी घेतलं हे आमच्यावर केलेलं उपकार आहेत. खरोखर तुम्ही ह्या कार्यक्रमाला आले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमच्या पतसंस्थेच्या वतीने तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या माणसाला समाजसेवा करायची असते त्या माणसाला निमित्त लागते कार्यक्रमाचा. आमच्या या पतपेढीमध्ये 2 नवीन संचालकांची निवड झाली. तज्ज्ञ संचालक म्हणून दुर्गेश नाईक आणि एक संचालक म्हणून नितीन पाटील यांची निवड झालेली आहे. या निवडी संदर्भात आम्ही कुठेतरी ठरवलं, कुठेतरी आपण कार्यक्रम करायला पाहिजे या निवडी संदर्भात. आणि आमचे दुर्गेश नाईक यांचा योगायोगाने आज वाढदिवस आहे. याही निमित्ताने आम्ही या एरियातल्या लोकांना फ्री मेडिकल चेकअप ठेवलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही आता इथं थोड्या वेळातच चालू होतोय. पतसंस्था आमची पूर्वी ब्राह्मण अलीमध्ये होती आणि आम्ही आता या एरियात पतसंस्था चालू केली. हा स्लम एरिया आहे आणि या स्लम एरियामध्ये बरेचसे आमचे म्हणजे गरीब लोक असतात, किराणा दुकानदार, यांच्यासाठी तर या एरियामध्ये बँक किंवा पतपेढी अशी सुविधा नाही आहे. आणि ती सेवा करण्यासाठी, ती सुविधा पुरवण्यासाठी आम्ही डिसिजन घेतला की आपण आपली पतसंस्था नारपोली भंडारी एरियामध्ये चालू करावी. आमचा हेच उद्देश होता की या इथल्या लोकांना सुविधा मिळावी, या उद्देशाने आम्ही इथे चालू केलेली. भिवंडी तालुक्यामध्ये बराचसा भिवंडी शहर हा स्लम एरिया असल्यामुळे आणि बँकामध्ये कर्ज देण्यासाठी अतिशय म्हणजे बरेच निखरीचे प्रयत्न करावे लागतात, बरेचसे पेपर द्यावे लागतात. आणि त्याच्यामुळे भिवंडीमध्ये आता या पतसंस्था ज्या आहेत त्या पतसंस्थांचे चांगले हे आलेले आहे की पतसंस्थामध्ये काही पेपर वर्क जे आहे ते कमी करावं लागते. आणि स्थानिक लोकांच्या पतसंस्था असल्या कारणाने स्थानिक लोक त्यांना साथी देतात आणि सगळ्या पतसंस्था या भिवंडीच्या या इथल्या भिवंडीच्या गरीब लोकांना चांगल्या प्रकारे सहाय्य करतात. त्यांना जे काही आहेत म्हणजे आता बरेचसे अशा सुविधा निघाल्या आहेत. नेट बँकिंग वगैरे पतसंस्थांनी मनी ट्रान्सफर चालू केलेलं आहे. गोल्ड लोन देतात. आम्ही दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही गेले प्रायव्हेटकडे तर त्यांच्याकडे व्याज वगैरे जास्त असतो आणि पतसंस्थाकडे गोल्ड लोनसाठी व्याज कमी आहे. मग या पतसंस्था भिवंडीसाठी आता लाभदायक आहे. Happy birthday to you.
हो का ये काटने वाला किधर है?